दशक 19 समास 3 करंट लक्षण नलिकागतमपि कुटिलं न भवति सरलं शुडाफुच्चं तद्वत् खलु जनहृदयं बोधितमपि नैव याति माधुर्यं. कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी ते सरळ होत नाही, वाकडेच राहते. तसे दुष्ट लोकांना कितीही चांगले समजावण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचे हृदयात गोडवा येतच नाही. या समासाचे करंट लक्षण ऐकून कितीदा समर्थ तेच ते सांगतात असे वाटणे साहजिकच आहे. पण या समासात एकटा दुकटा करंटा दुर्गुणी नाही, तर त्याचे गट गुंडांचे गट असतात. त्यांची लक्षणे दिली आहेत. एकदा सांगूनच नव्हे तर अनेकांनी अनेकदा सांगूनही हे सुधारणे कठीणच असते. रावणाला हनुमंत अंगद ह्यांनी सीतेचा त्याग सोडण्यास सांगितले. इतकेच नाही तर बिभीषण, कुंभकर्ण व खुद्द मंदोदरीने सांगूनही तो आपल्या मतावर ठाम राहिला. त्याला बिभीषण व त्याचे 4 मित्र यांनी सोडले, पण सर्व राक्षसांनी साथ दिली, अगदी इंद्रजितांनी सुद्धा. म्हणूनच राम रावण युद्ध झाले. राक्षसी वृत्तीचा तेव्हा एक गटच होता. या करंट्यांचा अभ्यास केल्याने त्यांच्यापासून दूर राहता येते व ते दुर्गुण टाळता येतात. श्रीराम. सूचित करून अंतःकरण ऐका करंट लक्षण हे त्यागेता सदैवपण अंगी बाणे श्रीराम. अंतःकरण निश्चल करून करंट्यांची लक्षणे ऐका. हे ऐकून त्यांचा त्याग केल्याने भाग्यवंतांची लक्षणे आपोआप अंगी रुजतात. खोटेपणा, वाईट त्याचा त्याग म्हणजेच खरे बोलणे आलेच. श्रीराम. पापाकरिता दरिद्र प्राप्त, दरिद्रे होय पाप संचित, ऐसेचे हे होत जात क्षणक्षणा. श्रीराम. पापामुळे दरिद्र येते, दारिद्र्य आले की पाप हातून घडते. पूर्वजन्मीच्या पापांमुळे गरिबी येते, गरिबीत प्रामाणिक राहण्याची तयारी नसते. मग त्या दारिद्र्यातून बाहेर पडण्यासाठी पाप म्हणजे भ्रष्टाचार, वाटमारी, लुबाडणे, फसवणूक ही पापे घडतात. असे सतत हे चक्र चालूच राहते, हे सतत घडतच राहते. श्रीराम. या कारणे करंट लक्षणे ऐकून त्यागाची करणे म्हणजे काय एक बाणे सदैव लक्षण. श्रीराम. म्हणून करंट लक्षणे ऐकून त्यांचा त्याग करावा, भाग्य त्यामुळे येईलच. श्रीराम. करंट्याचा आळस आवडे, यत्न कदापि नावडे, त्याची वासना वावडे अधर्मी सदा. आळस हा माणसाचा शत्रू, पण तोच आवडतो. प्रयत्न कष्ट करण्याची तयारी नसते. धडधाकट भिकाऱ्याला समोरचे गवत जरी काढायला सांगितले तरी तो दुसऱ्या घरी जातो. त्याचा ओढा कल अधर्माकडे वागण्याचा असतो. श्रीराम. सदा भ्रमिष्ठ निज सुरा, उगेच बोले सैरा वैरा, कोणी एकाच्या अंतरा मानेची ना. श्रीराम. तो सदा गोंधळलेला व झोपाळू असतो. उगाच तोंडाला येईल ते वाईट साईट बोलत असतो. तो कुणालाच, अगदी घरातल्या आईवडिलांपासून कुणालाच आवडत नाही. कारण काम गोड असते, माणूस गोड नसतो. श्रीराम. लेहो नेणे वाचून नेणे. सौदा सूत घेऊन नेणे, हिशेब किते पर राखून नेणे, धारणा नाही. श्रीराम. लिहिता वाचता येत नाही, बाजारहाट करता येत नाही, हिशेब करता येत नाही आणि बुद्धी आकलन शक्ती तर नसतेच. श्रीराम.
हारवी सांडी पाडी फोडी विसरे चुके नाना खोडी भल्याचे संगतीची आवडी कदापि नाही श्रीराम. वस्तू हरवतो, सांडतो, पाडतो, फोडतो, सगळेच विसरतो व सतत चुका करतो. अनेक दुर्गुण त्याच्या ठिकाणी असतात. त्याचा स्वभाव वाईट असतो. चांगल्या लोकांची संगत त्याला आवडत नाही. श्रीराम. चाटगडी मिळविले कुकर्मी मित्र केले खटनट एकवटले चोरटे पापी. श्रीराम. चावट टारगट उडाणटप्पू वाईट कामे करणारे मित्र जमवितो. खाष्ट नाटकी चोर पापी अशी माणसे एकत्र करून त्यांच्याशी मैत्री करतो. ज्यासी त्यासी कळकटा स्वये सदाचा चोरटा परघातकी धाटा मोठा वाटा पाडी. श्रीराम. सगळ्यांशी उगाचच भांडतो. स्वतः सतत चोऱ्या करतो. दुसऱ्यांचा घात करतो. फसवितो. वाटसरूंना लुबाडतो. श्रीराम. दीर्घसूचना सुचेचिना न्यायनीती हे रुचेना पर अभिलाषी वासना निरंतर. श्रीराम. एकतर विचारशक्ती वाईटाकडे धावणारी असते. त्यामुळे आपण जे करतो त्याचे पुढे काय परिणाम होतील हा विचार दूरदर्शीपणा नसतोच. न्यायनीती तर आवडतच नाही. दुसऱ्याला लुबाडण्याची सतत इच्छा करतो. घामाचे सरत नाही, बेईमानीचे पुरत नाही हे कळतच नाही. चांगला धडधाकट धष्टपुष्ट असतो. श्रीराम. आळसे शरीर पाळले परंतु पोटेवी न गेले सुडके मिळेनासे झाले पांगराया. श्रीराम. आळसाने शरीराला कष्ट दिले नाही. शरीर नुसते खाऊन पिऊन धष्टपुष्ट केले. पण हे फार दिवस चालत नाही. सगळे दिवस सारखे नसतात. मग कष्ट न करण्याची सवय वाढीस लागते. मग पोटापुरते सुद्धा खायला मिळत नाही. शिवाय पांघरायला जीर्ण झालेले कपडे सुद्धा मिळेनासे होते. श्रीराम. आळसे शरीर पाळी अखंड कुशी कांडोळी निद्रेचे पाडी सुकाळी आपणाची. श्रीराम. आळसाने आयते खाऊन शरीराचे पोषण करतो. अखंड कुशी खाजवितो. त्याला झोप केव्हाही कितीही येते. मग सतत झोपत असतो. श्रीराम. जनासी मित्री करी ना कठीण शब्द बोले नाना मूर्खपणे आवरे ना कोणी एकासी. श्रीराम. लोकांशी प्रेमाने वागत नाही. सतत कठोर बोलतो. उगाच मारामारी करतो. मूर्ख असल्याने कुणीच त्याला आवरू शकत नाही. तो कुणाचंच ऐकत नाही. श्रीराम. पवित्र लोकांमध्ये भिडावे ओंगळामध्ये निशंक धावे सदा मनापासून भावे जननी क्रिया. श्रीराम. सज्जन लोकात मिसळणे त्याला आवडत नाही. सज्जनांना टाळतो. त्यांच्याशी मैत्री करण्यात मागे पुढे पाहतो. पण वाईट लोकांच्या संगतीत बिनधास्त जातो. त्याला चांगल्या लोकांची निंदा करणे मनापासून आवडते. श्रीराम. तेथे कैचा परोपकार केला बहुतांचा संहार
पापी अनर्थी अपस्मार सर्व अबद्धी श्रीराम. तो परोपकार काय करणार? त्याने अनेकांना दुबाडून स्वतःची उपजीविका करणारा तो असतो. पापी अनर्थ करणारा, संकटात टाकणारा, विसराळू, वेड्यासारखा, भ्रमिष्ठ वागतो. तसा अनेक प्रकारांनी वाईट वागणारा, त्याला परोपकार शब्द तरी त्याच्या कोशात कसा असेल? श्रीराम. शब्द सांभाळून बोलेना, आवरितावरेना, कोणी एकासी मानेना बोलणे त्याचे श्रीराम. बोलताना मागचा पुढचा विचार करत नाही, सांभाळून बोलत नाही. बोलताना त्याला आवरावे तर तो ऐकत नाही, त्याचे म्हणणे कुणालाच पटत नाही. श्रीराम. कोणी एकास विश्वास नाही, कोणी एकाशी सख्य नाही. विद्या वैभव काहीच नाही, उगाची ताठा. श्रीराम. कोणाचाच त्याच्यावर विश्वास नसतो, त्याची कुणाशीच खरी मैत्री नसते. विद्या वैभव नसतं तरी पण तोरा ताठा मात्र खूप असतो. श्रीराम. राखावी बहुताची अंतरे, भाग्य येते तदनंतरे, ऐशी ही विवेकाची उत्तरे ऐकणार नाही. श्रीराम. राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे, असा शहाणपणाचा सल्ला दिल्यास तो ऐकणारच नाही. श्रीराम. सोये आपणा सकळे ना, शिकविले ते ऐकेना, तयासी उपावनाना काय करीची. श्रीराम. स्वतःला अक्कल नसते, दुसऱ्याने शिकवलेले ऐकत नाही आणि आवडतही नाही. मग त्याला सुधारण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्याचा उपयोग होत नाही. श्रीराम. कल्पना करी उदंड काही, प्राप्तव्य तो काहीच नाही. अखंड पडेला संदेही अनुमानाचे. श्रीराम. खूप मनोराज्य पाहतो, येऊ करू अशा कल्पनांचे मनोरे बांधतो, पण नुसत्या कल्पना करून काहीच मिळत नाही. सदा कल्पनेत रंगतो, संशयातच वावरतो, विचाराच्या दृष्टीने प्रयत्न काहीच करीत नाही. पुण्यमार्ग सांडिला म्हणे, पाप झडावे कशाने, निश्चय नाही अनुमाने नाश केला. श्रीराम. काहीच नीट कळत नाही. पुण्याचा मार्ग मनातून नावडेनासा झाल्यामुळे जे पुण्य देणारे ते हातून काहीच घडत नाही. मग पाप नाहीसे होत नाही. पुण्याचा विचार एखाद्या वेळी मनात आलाच तर पक्का ठाम नसतो. त्यामुळे कल्पनेने स्वतःचा नाश करून घेतो, प्रत्यक्ष पुण्यकर्म करतच नाही. श्रीराम. काही एक पुरते कळेना, सभेमध्ये बोलो राहेना, बाष्कळ लाबाड असे जना कळू आले. श्रीराम. पुण्याचा मार्ग मनातून नावडेनासा झाल्यामुळे जे पुण्य देणारे ते हातून काहीच घडत नाही. मग पाप नाहीसे होत नाही. पुण्याचा विचार एखाद्या वेळी पक्का झाला ठाम नसेल, त्यामुळे कल्पनेत स्वतःचा नाश करून घेतो, प्रत्यक्ष पुण्यकर्म करतच नाही. काहीच नीट कळत नाही, पूर्णपणे समजलेलेच नसते. जे समजलेच नाही त्यावर काय बोलायचे. पण हा करंटा स्वतःला शहाणा समजतो व सभेत भलते सलते बोलतो, त्यामुळे ह्याला काही कळत नाही. हा थापाडे आहे, बाष्कळ आहे, लबाड आहे हे लोकांना समजते. श्रीराम. काही नेमकपणा आपुले बहुत जनासी कळू आले, त्याचे मनुष्य मान्य झाले भूमंडळी. श्रीराम. हा मनुष्य नियमाला, नीतीला, न्यायाला धरून वागतो असे वर्तणुकीत लोकांना
जास्तीत जास्त लोकांना कळले तरच त्याला लोक मान देतात, उगाच देत नाहीत. त्याची कीर्ती होते. श्रीराम. झिजड्या वाचून कीर्ती कैची, मान्यता नव्हे की फुकाची. जिकडे तिकडे होते चीची, अवलक्षण आहे श्रीराम. चंदनाला सुवास असतो, पण ते घासल्यावरच सुवास येतो. कापूर जाळताना सुवास देतो. उदबत्ती सुद्धा जळत असलेली तरच तिचा सुगंध येतो. म्हणजे झिजल्याशिवाय कीर्ती मिळत नाही, मान मागून मिळत नसतो. समाजोपयोगी कार्य केले की तो मिळतो. वाईट वागल्याने जगात छितू होते, फजिती होते. गुणच आपले अवगुणच आपल्याला कारणीभूत ठरतात. श्रीराम. भल्याची संगती धरीना, आपल्याशी शहाणे करीना. तो आपला आपण वैरी जाणा, स्वहित नेणे. श्रीराम. चांगली संगत धरत नाही, त्यांच्या संगतीने सुधारणा होऊ शकते, पण तसे होण्याची इच्छाच नसते. तो स्वतःच्या चुका सुधारतो, तो शहाणा असतो. पण हा करंटा सुधारणा करण्यासच तयार नसतो. त्याला स्वहित कळत नाही, तो स्वतःचाच शत्रू असतो. उद्धरेत आत्मना आत्मानम न आत्मानम अवसादयेत. आत्मना आत्मनो बंधू रिपू आत्मानम आत्मनः. असं गीतेमध्ये सांगितलेलं आहे की आपला आपणच उद्धार करायचा असतो. आपल्याला कमी लेखायचं नसतं, पण आपणच आपला उद्धार करण्याच्या बाबतीमध्ये आपणच आपला बंधू म्हणजे भाऊ होतो, किंवा आपणच आपला शत्रू होतो. आपण जर आपल्या उद्धारासाठी प्रयत्न केला तर आपण आपलं चांगलं केलं, आपल्यामुळंच आपलं चांगलं होतं. आणि जर आपण त्याचा विचार नाही केला, आपण आपला उद्धार होण्याचा विचार केला नाही, प्रयत्न केले नाही, तर आपणच आपले शत्रू होतो. लोकाशी बरे करावे, ते उसणे सवेची घ्यावे. ऐसे जयाच्या जीवे जाणवेना. श्रीराम. सर्वेपी सुखी नसंतु, असे सर्वांचे चांगले चिंतावे. सर्वांमध्ये आपण असतोच. सगळ्यांचे उत्तम झाले की आपणही सुखी होतोच. लोकांचे हित केले तर आपलेही हित होतेच. इस हात से देव उस हात से लेव हा ईश्वरी न्याय आहे, पण हे अवलक्षणी माणसाला समजत नाही. श्रीराम. जेथे नाही उत्तमन, ते करंटेपणाचे लक्षण. बहुताशी न म्हणे, ते अवलक्षण सहजची झाले. श्रीराम. सारांश जयाचे सद्गुण नाहीत, तो करंटा जाणावा. उत्तम गुण नसणे हे करंटपणाचे लक्षण आहे. अवगुण कुणालाच आवडत नाहीत, म्हणून त्यांना अवलक्षण म्हणतात. श्रीराम. कार्याकारण सकळ काही, कार्यविना तो काहीच नाही. निकामी तो दुःख प्रवाही वाहतची गेला. श्रीराम. जो दुसऱ्याचे सहाय्य करतो त्याला सगळे मदत करतात. जगात कामाला महत्त्व आहे. कामाने माणूस मरत नाही. कुणी निंदा केल्याने आपल्या शरीराला भोके पडत नाहीत. जग हे दिल्या घेतल्याचे आहे. देव सुद्धा जसा भाव तसा पावतो. जो आळसाने कुणाचेच काय स्वतःसाठी सुद्धा काही उद्योग करीत नाही, तो दुःखीच राहतो. श्रीराम. बहुताशी मान्य थोडा, त्याचा पापाशी नाही जोडा. निराश्रयी पडे उघडा, जेथे तेथे. श्रीराम. जे कोणालाच आवडत नाही त्याच्या इतका पापी कुणीच नाही. दुर्योधन शकुनी यांना चांगले म्हणणारे नाहीतच. त्याला कोणीच थारा देत नाही. आयत्या पीठावर आयत्या बिळात नागोबा म्हणून अवहेलना होते. फुकटचे कोणीच भीक सुद्धा देत नाही. तो निराधार होऊन जगाला त्याचे अवगुण कळतात. श्रीराम. या कारणे अवगुण त्यागावे, उत्तम गुण समजून घ्यावे. त्याने मनासारखे फावे सकळ काही. श्रीराम.
म्हणून दुर्गुणांचा त्याग करून उत्तम गुण समजून घ्यावे. मग मनासारखे सुखदायक होते. वाल्याचा वाल्मिकी होतो. अंगुलीमाल बुद्धाचा पट्टशिष्य होतो. गीतेत करंट लक्षणे दिली आहेत. अयुक्तः प्राकृतः स्तब्धः शठो नैष्कृत्यो अलसः विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते. चित्त स्थिर नसणारा म्हणजे अयुक्त, प्राकृत म्हणजे असंस्कृत बुद्धीचा म्हणजे ज्या बुद्धीवर काही चांगले संस्कारच न झालेला तो असा. स्तब्ध म्हणजे नम्र न होणारा, विनयाने न वागणारा. शठ म्हणजे धूर्त. नैष्कृतिक म्हणजे स्वार्थासाठी दुसऱ्याला लुबाडणारा. अलसहा म्हणजे आळशी. विषादी म्हणजे सदा उदासीन खिन्न राहणारा. दीर्घसूत्री म्हणजे चेंगट, बराबर काम न करणारा, उगाचच काहीतरी करतो दाखवायचं आणि कामाला वेळ लावणारा. अशी ही करंट लक्षणे हीच तामसी माणसाची असतात आहे गीतेच्या 18वा अध्याय श्लोक 28 मध्ये दिलेले आहे. इति श्री दासबोधी गुरु शिष्य संवादे करंट लक्षण निरूपण नाम समास तृतीय श्रीराम.